प्रसिद्ध अभंग आहे जगद्गुरु श्री तुकोबारायांचा. हितासाठी संतांनी या अभंगामध्ये जाग केलेलं आहे. काय असतं बघा, आपली आई आपल्याला जाग करते शाळेमध्ये जायला, आपली बायको आपल्याला जाग करते कामावरती जायला, घरातली माणसं जाग करतात पण स्वार्थासाठी, धनासाठी, लाभासाठी. एकमेव जगामध्ये संत आहेत ते आपल्याला हितासाठी जाग करतात. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्यात नाडूनी भागा रे भाईनो, जागा रे भाईनो जागा. खूप गोड प्रमाण आहेत संतांची प्रमाण. जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जाग व्हा असं म्हणणारे अभंग आहेत. उठा की जी माय बाप कैशी लागली झोप, हुजूर जागवून एवढी चुकवा की खेप. म्हणजे उठा जागे व्हारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्रजन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. खूप गोड अभंग आहेत महाराज. उठा सकळ जन, जनाला जागृती देणारे अभंग आहेत. म्हणजे का, संत आपल्याला जाग करतात. महाराज हे आम्ही रोज ऐकतो, जाग व्हा जाग व्हा जाग व्हा. जाग कुठं कुठं राहायचं ते सांगा म्हणजे आमचं कल्याण होईल. तर संतांनी आपल्याला सांगितलं कुठं कुठं जाग राहायचं. एक, धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून एवढ्या गोष्टीसाठी जाग राहायचं. धनासाठी जाग राहायचं म्हणजे काय, सगळे लोक तुमच्या धनावर प्रेम करत असतात. बरं लक्षात ठेवा, पैसे जास्त झाले मग पैसा तेरे तीन नाम, परशा परसू परसराम. जास्त झाले की परसराम शेठ म्हणतात, थोडे कमी झाले की परसू दादा म्हणतात, संपून गेलं की परशाच आला म्हणतात. ध्यानातच ठेवायचं. हो, पैशावर लोक प्रेम करत असतात. सबही पैसो के भाई दिल का साथी नहीं कोई. इतका गोड कबीरदासजींचा दोहा आहे महाराज, रोज ऐकलं पाहिजे. सबही पैसो के भाई दिल का साथी नहीं कोई. खरंच बरं. जब तक अपने पल्लों में पैसा, जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा आहे, जब तक अपने पल्लों में पैसा तब लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. किती किती गोड शब्द आहे. बरं पैशावर कोण कोण प्रेम करतं ऐका. भाई बंद बहन और साले, सब पैसों के भाई, कोई किसी का नहीं रे प्यारे, कहे त कबीर सुनाई. सबही पैसों के भाई दिल का साथी नहीं कोई. मी आळंदीला शिकायला गेलतो तर 1996 साली गेलो होतो. आमचे वडील जरा गरीब होते. आई मशन काम करायची, वडील काळजी करायचे. जमीन नव्हती, राहायला घर नव्हतं, भाड्याने राहायचे दुसऱ्याच्या रूममध्ये, गरीब होते. आता काय करावं, मुलं शिकायला पैसे नाही म्हणून मला आळंदीला न्यायला शिकायला टाकलं. मग त्या काळामध्ये पखवाजन पेटी घ्यायलाच पैसे नव्हते महाराज. शिकायचं तर खरं भास्कर महाराज, पण शिकायला पेटी पखवाज पाहिजे की नाही रियाज करायला. मग ते काय घ्यायला पैसे नव्हते. आमच्या गावात 4-5 पखवाज होते मंदिरात जुने. तर आमच्या गावातल्या लोकांना आमच्या वडिलांनी विनंती केली, बुवा माझी परिस्थिती नाही पण गावातला एक जुना पखवाज द्या, त्याला थोडीशी नीट करून आमच्या पोरांना शिकायला देतो. तर गावातल्या लोकांनी काय दिला नाही कारण पैसे नव्हते. आता जरा माझ्याकडे पैसे आले, जरा बरं झालंय माझं. तर गावातले सगळे लोक मला म्हणतात, महाराज मग सप्ताह कसा करायचा, तुमच्या नियोजनाखाली करू, कळस कसा बसवायचा. पैसे आले की लोक तुमच्या जवळ येत असतात, संपून गेले की लोक तुम्हाला जे हरी करत नाही. लाल रे गोडून ध्यानात ठेवा माझी विनंती. म्हणून पैसा व्यर्थ खर्चायचा नाही. असं समाजाच्या कामी आणा, लोक तुम्हाला मरेपर्यंत जिवंत ठेवतील. महाराज याच्या पुढे बोलू, दुसऱ्यासाठी जगून बघा, लोक तुम्ही मेले तरी तुम्हाला जिवंत ठेवतील. 750 वर्ष झालेत इथं ज्ञानेश्वरीच मांडलेली आहे. 550 वर्ष झालेत इथं सावता महाराजांचा, नामदेवरायांचा, तुकोबारायांचा, रोहिदास महाराजांचा फोटो आहे, शिवरायांचा फोटो आहे. आपल्या आजाचा का नाही याच्यात, आपल्या खापर पंजोबाचा का नाही, आपल्या ढोपर पंजोबाचा का नाही. तो काय जगला नाही का, तो आपल्यासाठी जगला महाराज. माझंच घर, माझाच बंगला, माझीच गाडी, अशी जी जगणारी माणसं आहेत
लोक त्यांना विसरून जातात. जी माणसं दुसऱ्यासाठी जगत असतात, दुसऱ्यासाठी खर्च करत असतात, लोक त्यांना मुजरा करत असतात. ध्यानातच ठेवा. चला मी का सांगतो, संतांनी आपल्याला धनासाठी जागं केलं. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे का, धनासाठी जागं केलं म्हणजे कुणाचं धन घ्यायचं इथं जागं केलं, आणि कुणाला धन द्यायचं इथं एक जागं केलं. ऐका, कुणाचंही घ्यायचं नाही आणि कुणालाही द्यायचं नाही. दोन ठिकाणी जागं राहायचं. कुणाचं घ्यायचं नाही म्हणजे पापातलं घ्यायचं नाही, त्रासातलं घ्यायचं नाही, कुणाच्या वाट्याचं घ्यायचं नाही, दुःखातलं घ्यायचं नाही, गावाचं, भावाचं, देवाचं कधीच घ्यायचं नाही. पचत नाही, नाही, नाही. तुमचं शरीर खराब होईल, घर तरी खराब होईल, सगळं कुटुंब खराब होईल. म्हणून कुणाच्या वाट्याचे पैसे घ्यायचे नाही. धनासाठी जागं केलं आपल्याला संतांनी. त्या सातारा कोल्हापूर भागात एक भाऊराव पाटील होऊन गेले. त्या भाऊराव पाटलांनी त्या काळामध्ये आपल्या बहुजन समाजासाठी शाळा काढली होती. जशी ही आपल्या साहेबांनी शाळा काढली की नाही, मुक्तांगण नावाची, आपल्या आईच्या नावानं मुक्तांगण असावं, गरिबाला शिक्षण मिळावं, कमी फीस आहे इथं, सैनिकाच्या लेकराला इथं फीस नाही, ज्याला आई वडील नाही त्याला फीस नाही, असे खूप कमी लोक आहेत महाराज. पैसे कमवणारे रोज लोक पाहतोय मी, दुसऱ्यासाठी जगणारे आहेत बघा. वा, फार आनंद वाटला मला. अशा ठिकाणी कीर्तन करावं, अशा ठिकाणी त्या माणसाचं वर्णन करावं, मुजरा करावं. किती सुंदर शाळा आहे. अशी शाळा त्या काळात त्यांनी काढली. आणि त्या काळामध्ये संस्थेचा नियम होता, विद्यार्थ्याला फीस नाही, शिक्षकाला पगार नाही. शाळा कशी काढली दादा, शिक्षकाला पगार नाही आणि विद्यार्थ्याला फीस नाही. आता अशी संस्था चालेल का, अशा संस्थेत कोणी राहील का? पण संस्थेमध्ये त्यांनी काढली. गोरगरिबांची मुलं शिकायला लागली, मुली शिकायला लागल्या. एक वाक्य ऐका, शिक्षण हे वाघिणीचं दूध असतं बरं का. शिक्षण कायम घेतलं पाहिजे, कायम अभ्यास केला पाहिजे, रोज शिकलं पाहिजे, रोज पेपर वाचला पाहिजे. व्हॉट्सअपचं स्टेटस पाहण्यापेक्षा वर्तमानपत्र वाचा, व्हॉट्सअपचं स्टेटस पाहण्यापेक्षा रोजचं दैनंदिन वाचा. आज काय झालं होतं आपल्या देशात, हे स्टेटसनी, इंस्टानी, फेसबुकनी वाटोळं केलं महाराज. या मोबाईलमुळं माणूस काही वाचायला तयार नाही, काही पाहायला तयार नाही, अभ्यास करायला तयार नाही. माझी प्रार्थना आहे, मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे, मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे. चांगली सुविधा आपल्याला करून दिली बघा बाळासाहेबांनी. चांगला मुलगा जन्माला घातला या आईनं. दुसऱ्यासाठी जगणारा, सगळ्यासाठी शिक्षण खुलं करून देणारा जर मुलगा आपल्या गावाला जन्माला आला, एवढी चांगली शाळा आहे. अभ्यास करा गड्या मुलींनो, तुमच्यासाठी आमच्या वहिनी तर तत्पर आहेत. शिक्षण घ्या, अभ्यास करा. आणि त्या काळात त्यांनी ती उभी केली संस्था. काय असतं, चांगल्या कामाला संकट असतात बघ, कायम ध्यानात ठेवायचं. वाईट कामाला संकट नाही सचिन शास्त्री, भास्कर महाराज, पण चांगल्या कामाला अडचणीचे स्वप्नील महाराज. चांगलं काम केलं की काहीतरी अडचण येणार, दुःख येणार, तसंच असतं. त्या भाऊराव पाटलांनी शाळा काढली तर त्यांना शिवाजी महाराजाचं नाव दिलं संस्थेला, आणि संस्था उभी झाली. गोरगरीब, त्यांचं शिवाजी महाराजांवर लय प्रेम. संस्था उभी केली, गोरगरिबांची पोरं शिकायला लागली, तरुण पोरं शिकायला लागली, पायावर उभी राहायला लागली. पण संकट असं आलं, विद्यार्थ्याला फीस नसल्यामुळं, शिक्षकाला पगार नसल्यामुळं नेमकं झालं असं, दुष्काळ पडला मोठा. आणि दुष्काळ पडल्यामुळं लोक जे धान्य नेऊन द्यायचे ते धान्यच बंद झालं. धान्य बंद झाल्यामुळं पोरं उपाशी राहायला लागली. तर त्यांच्या मनात दया आली, त्यांनी बायकोच्या गळ्यातलं मंगलसूत्र मोडलं आणि त्या पैशामध्ये पोरांना 1 महिना जीव घातला. काय लोक त्यांना कर्मवीर म्हणायला लागली, लोक त्यांना धर्मवीर दानवीर म्हणायला लागली, मुजरा करायला लागली. पण 1 महिना धान्य पुरलं हो, पण आता 2-3 महिने काय करायचं. ते एका श्रीमंत सावकाराला माहिती झालं साताऱ्याच्या, की कोणीतरी भाऊराव पाटील गोरगरिबांना शिक्षण देतात, विद्यार्थी घडवतात, त्यांच्या संस्थेला धान्य कमी पडतंय आणि आता दुष्काळामुळे कुणाकडेच काही नाही. तर ते श्रीमंत होते, त्यांच्याकडे एक गोडाऊन भरून धान्य होतं. त्यांनी ते पत्र पाठवलं, मोबाईल नव्हते, पत्रामध्ये मजकूर लिहिला, भाऊराव पाटील सकाळच्या पहिल्या एसटीनं साताऱ्याला या, मी तुम्हाला टेम्पो भरून धान्य देतो तुमच्या मुलांच्या जेवणासाठी. फार आनंद झाला बुवा. सकाळीच उठले, एसटीनं बसले, आनंदी होऊन गेले, माझ्या पोरांचं पोट भरेल, माझी मुलं शिकतील. धावतच गेले. तिथं 2-4 खुर्च्या लावल्या होत्या, भारीतला फेटा बांधला, शाल गळ्यामध्ये घातली, हाल गळ्यामध्ये घातला, स्वागत केलं सगळ्यांनी त्यांचं. कुणाचं, त्या भाऊराव पाटलांचं. मस्त खुर्चीवर बसवलं, झरीचा फेटा बांधला, गळ्यामध्ये हार शाल. आणि सावकार त्या माईकवर म्हटले, वा पाटील वा, काय चांगलं काम करता, गरिबांच्या मुलांना शिक्षण देता, तुम्हाला आमचा मानाचा मुजरा. तुमच्यासारखी माणसं कमी आहेत, वा वा, काळजीच करू नका. तुमच्या संस्थेला धान्य कमी पडतंय, आम्ही आज 1 टेम्पो भरून देतो, अजून कधी लागलं तर सांगा, अजून देतो. असं म्हणल्यावर फार आनंद झाला सगळ्यांना. पण ते सावकार म्हटले, माझी एक आट आहे बरं का पण पाटील. आट म्हणलं की त्या भाऊराव पाटलांनी वर पाहिलं, कारण जुन्या काळातले लोक आटीला, वचनाला, शब्दाला फार पाळायचे. आता अटन, वचन, शब्द ते आता डिक्शनरीमध्ये जमा झाले. ही त्याची मजाच नाही. तुम्ही तुमच्या मित्राला फोन पेला 2000 पाठवा,
परत भेटत नाही, चौकात येत नाही, फोन नाही, नंबर नाही, त्याची गाडी बदलती, चौक बदलतो, काय राहिलंच नाही बहुतेक. तसं नसतं बरं का. 8 वचन शब्द फार महत्त्वाचे असतात. शब्दाला पाळावं लागतं, अटीला पाळावं लागतं, वचनाला पाळावं लागतं. आणि मग ते भाऊराव पाटील वर पाहून म्हटले, साहेब ओ सावकार, तुमची आट काय? आम्हाला कळाली पाहिजे ना, आम्हाला पटलं पाहिजे ना, काय आट आहे तुमची, आमच्या लक्षात आली पाहिजे ना आट, काय बोला, आणि ती जमली पाहिजे ना, आम्हाला पाळता येईल का बघू. काही नाही म्हटले, जमेल तुम्हाला, फार सोपी आट आहे. काय आट आहे? काही नाही म्हटले, 1 टॅम्पो भरून धान्य देतो, पोरांच्या जेवणाची व्यवस्था करतो, फक्त तुमच्या शाळेला जे छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव दिलंय तेवढं फक्त काढा आणि माझ्या बापाचं नाव तुमच्या संस्थेला लावा. अरा शब्द ऐकल्याबरोबर डोक्यावरचा फेटा दाणकून खाली टाकला, हार खाली टाकला, सावकाराच्या हातातला माईक आपल्या हातात घेतला आणि असं बोट करून म्हटले, खबरदार सावकार, एखाद्या वेळेला हा भाऊराव पाटील स्वतःच्या बापाचं नाव बदलू शकतो, पण संस्थेला दिलेलं शिवाजी महाराजाचं नाव बदलू शकत नाही. तुमचं धान्य तुम्हाला ठेवा, तुमचे पोते तुम्हाला ठेवा, तुमच्या धान्याचा एकही कण माझ्या विद्यार्थ्यांच्या पोटात मी जाऊ देणार नाही. गरज असताना सुद्धा घेतलं नाही. कुणाचं घ्यायचं नाही, ध्यानातच ठेवा. कुणाचं धन कुणाचं घ्यायचं नाही, पापातलं घ्यायचं नाही, त्रासाचं घ्यायचं नाही, दुःखाचं घ्यायचं नाही, कुणाच्या वाट्याचं दादिबात घ्यायचं नाही. ध्यानात ठेवा, वाईटाचं घ्याल तर मग तुमचं घर संपून जाईल, भावाच्या वाट्याचं खाल तर संपून जाईल, कुणाच्या वाट्याचं घ्यायचं नसतं. बरं, बोरकुंड फार चांगलं गाव आहे. बाळासाहेब साहेबांनी सुंदर कार्यक्रम ठेवलाय, मातोश्रीचं पूजन ठेवलंय, 3 कीर्तनं ठेवलेत, दुसऱ्यासाठी जगणारा व्यक्ती आहे, एवढा चांगला समाजसेवक, एवढा छान उपक्रम करतो ना, हे काही शिकण्यासाठी आहे. गाईचं शेण खाली पडलं तर मातीला घेऊन उठतं. मग कीर्तन काय टाइमपास थोडी आहे, मजा थोडी आहे, विनोद थोडी आहे. कीर्तन शिकण्यासाठी असलं पाहिजे ना. घरी घेऊन जा, कोणाचंही धन घेऊ नका. एक, धन घेताना जागं राहा. महत्वाचं ऐका, धन देतानाही जागं राहा, कोणालाही देऊ नका. जरा बघत जा, नक्की देताना पात्र अपात्राचा विचार करत जा. बरं का, पंढरपूरला गेलो ना आपण, ते भिकारी बसलेले असतात महाद्वारामध्ये, सारखं म्हणतात, 1-2 पैसा द्यावं धर्माला, आशीर्वाद लागेल तुमच्या मुला लेकराला. लय गोड म्हणतात. आपल्याला वाटतं 100ची नोट देऊ काय, 200ची पिवळी देऊ काय, जांभळी 500ची देऊ काय. आपण खिशात हात घातला आणि 200ची पिवळी नोट टाकली आणि गडी त्याची दारू पिऊन आला, काय फायदा झाला? अजिबात नाही. पिणाऱ्याला द्यायचं नाही, पापात धन जाईल असं द्यायचं नाही. सर्वाभूती द्यावी अन्न, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, द्रव्य पात्र विचारून, सर्वभूते द्यावे अन्न, द्रव्य पात्र विचारून, सर्व पात्र विचारून, सर्व पात्र विचारून, सर्वाभूती द्यावे अन्न, सर्वे भाव विचारून, द्रव्य भाव विचारून, द्रव्य भाव विचारून, सर्वभूती द्यावे द्रव्य भाव विचारून, द्रव्य भाव विचारून, भाव विचारून, प्रसिद्ध अभंग आहे तुकोबारायांचा. अन्नदान सगळ्यांना करा, कुणालाही करा. मला मगाशी सचिन महाराज म्हटले, इथं मे महिन्यामध्ये आमचे साहेब शिबिर ठेवतात, गोरगरिबांची पोरं शिक्षण घेतात, आणि त्या शिबिरामध्ये दुसऱ्याच्या पंक्ती घेत नाही, स्वतः पंक्ती घालतात. मुक्त अंगण आहे ना, मग आपल्या अंगणात आपलीच पंगत असली पाहिजे असं म्हणणार आमचा गोड असा माणूस आहे महाराज. लई दिवसांनी अशी माणसं पाहायला भेटली हो, माझं मन भरून आलं. अशी माणसंच नाही हो, दुसऱ्याच खाणारी माणसं आहेत महाराज. कीर्तनकाराच्या पाकिटातलं खाणारी आहेत बघा, काय नवले महाराज. अशी माणसं पाहायला भेटतात, अशी फार कमी आहेत महाराज. दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी जगणारी, गरिबासाठी. वा वा वा, फार चांगला परिवारात अनुभवायला मिळाला. काय गोड माता असेल ही, या मातेनं हा हिरा जन्माला घातला. वा, माझी विनंती असेल अशा साहेबांच्या पाठीमागं उभं राहा तुम्ही सगळ्यांनी, बरं का. जोरात वाजा, जोरात वाजा, तशी अर्धी वाजू नका, जोरात, बरं का. चला, मी का सांगतो, धन कुणालाही द्यायचं नाही, देतानाही पात्रा पात्राचा विचार. तुकोबारायांचा प्रसिद्ध अभंग आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारी वेच करी. धन कमवायला विरोध नाही महाराज, धन किती कमवा. सोन्याची बिस्किट म्हणजे खायला नाही बरं का, खाताल एखाद दिवशी,
खायला नाही. सोन्याची बिस्किटं आणा घरामध्ये, ती ठेवा कपाटामध्ये, सुटकेस काही नाही, त्याला स्पेशल कपाट करा, काही अडचण नाही. श्रीमंतीला विरोध नाही, पण श्रीमंती कोणाच्या पापातलं घेऊन त्रासातलं घेऊन नसावी, ती आपल्या कष्टाची असावी. लक्षात जोडून या. धन उत्तम व्यवहार आहे. उत्तम व्यवहाराने कितीही कमवा, त्याला विरोध नाही. धनासाठी जागं केलं. लक्षात आलं. धन दारा, दारा म्हणजे पत्नी अशी असली पाहिजे आमच्या वहिनीसारखी, पाठीमागं उभी राहणारी, साहेबांच्या उभी राहून शाळा सांभाळणारी अशी पत्नी मिळावी. पत्नीनं जागा असलं पाहिजे. बघा रामायणातली कथा आहे. वनवास रामाला आहे, वनवास लखनजीला आहे, सीतामाईला नाही. जानकीला वनवास नाही. तापस वेश विशेषी उदासी, चवदा बरस राम वनवासी. रामकथा फार सुंदर आहे. आपल्याकडे ढोक महाराजांची कथा झालेली, रामायणातली कथा आहे. काय 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 वनवास रामाला आहे, जानकीला नाही. माझ्या बहिणींनो ऐका, पण जानकी म्हणते मी सुद्धा वनवासात येणार. रामचंद्र म्हणतात नाही जानकी, तू कौशल्या मातेची सेवा केली पाहिजे, तू अयोध्येचा कारभार पाहिला पाहिजे, तू माझ्याबरोबर वनवासात येऊ नको. आत्ता संपून जातील 14 वर्ष, आत्ता येईल मी परत. चांगलं नाही. हो, त्या वनवासात खूप हिंस्र पशु आहेत, वनवास काट्याचा भरलेला आहे. अजून तुझा पाऊल फुलाच्या खाली पडला नाही, अजून तू पालखीच्या खाली उतरली नाही जानकी, वनवासात येणं चांगलं नाही. ती जानकी म्हणते नाही प्रभो, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. ज्या मार्गी हे चरण चालते, त्या मार्गी मी तुमच्या पुढते. वनवासाची मला न भीती, तुम्हीच माझे भाग्य विधाता, जेथे राघव तेथे सीता. जिथं तुम्ही असाल तिथंही तुमची अर्धांगिनी राहील. त्याला जागं राहणं म्हणतात. काय पत्नी जागी महाराज, मी नक्की सांगतो, पत्नी जागीचे महाराज. या देशातली जेवढी माता आहे ना, कुंकू लावणारी, डोक्यावर पदर घेणारी, या देशातल्या माता रामाला जाऊ द्या, पांडुरंगाला जाऊ द्या, कृष्णाला जाऊ द्या, कोणत्याही देवाला गेल्या हात जोडून देवाला एकच मागणं मागतात. नक्की एवढंच मागतात, नक्कीच मागतात, रोज मागतात. काय मागतात देवाला ऐका. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. हे पांडुरंगा, हे रामा, हे विश्वमालका, कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे, व्यसनमुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसनमुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं दारू पिऊ नये, माझ्या नवऱ्यानं कोणती पुडी खाऊ नये, माझा पोरगा निर्व्यसनी असावा. याच्या पलीकडे आईचं दुसरं काही मागणं नाही. विनंती असेल कीर्तनाची माझी तुम्हाला, व्यसनाच्या अधीन जाऊ नका. सप्ताह कशासाठी, कीर्तन कशासाठी, भजन कशासाठी, काही टाइमपास म्हणून नाही. एक आईची पुण्यतिथी उगीच नाही, ही शिकण्यासाठी असेल तर ऐका. जागं राहिलं पाहिजे. पत्नी कशी जागी असली पाहिजे, सीतामाईसारखी. धनासाठी कसं जागं राहायचं, भाऊराव पाटलांची कथा ऐकली. धनदारा पुत्र पुत्र, मुलासाठी जागं राहा. मुलं तुम्हाला आहेत, मुलं मला आहेत. मुलांसाठी जागा असलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची सध्याची काळाची गरज आहे. पुत्रासाठी आईनं जागा असावं. आपल्या देशात एक जिजामाता झाली, विदर्भात जन्माला आली. नाव तिचं जिजाऊ. ऐका, सिंदखेड राजा नावाचं गाव आहे. बापाचं नाव लखोजीराजे जाधव. इतकी छान मुलगी जन्माला आली तर बापानं हात देऊन साखर वाटली. काय बाप असेल मार. मुलगी जन्माला आली, बापानं हात देऊन साखर वाटली. पोरगी पण तशीच महाराज. तर आमचा बाप पोरीला जन्मालाच येऊन द्यायला. मला तुमच्याकडचं माहीत नाही खानदेशातलं, पण आमच्या मराठवाड्यात सध्या तरी एका गावात एक टॅम्पो भरून पोरं बिना लग्नाचे आहे. बिन लग्नाचे. का लग्नच होत नाहीत त्यांचे? का? मुली राहिल्या नाही, मुलीच नाहीत महाराज, भेटतच नाही. नोकरीवाल्या पोरांचे लग्न व्हायनात महाराज. का? मुली नाहीत. त्याचं कारण ते पाप दुसऱ्याचं नाही, आपलं येत. आपण मुली मारल्या ना महाराज. आमच्या बीड जिल्ह्यात एका डॉक्टरनी 1 लाख मुली मारल्या. त्या डॉक्टरची चुकी नाही हो, मायबापाची चुकी आहे.
2 मुली झाल्या म्हणून, तिसरी मुलगीच आहे म्हणून गर्भपात करतात. नका. माझी प्रत्येक आईला प्रार्थना आहे, मुलीला जन्माला येऊ द्या. मुलगी झाशीची राणी आहे, मुलगी भगतसिंहाची आई आहे. मुलगी काय करू शकत नाही महाराज. मुलगी मेट्रोची चालक आहे सध्या. मुलगी काय नाही महाराज, आमदार आहे. मुलगी काय नाही महाराज. मुलीला मारू नका. माझी प्रार्थना आहे बघा. सांग ना आई मला कोण वाचवना, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालना. आई मारू नकोस मला. होईल मी मोठी शिकून शिकून, मी साहेबांच्या शाळेत जाईल, अभ्यास करेल. होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार. तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. सांग ना ग आई मला कोण वाचवणार. मारू नका बरं मुलीला. माझ्याकडे फार कविता आहेत महाराज. मला छंद आहे कविता तयार करायचा, नवीन नवीन सांगायचा. महाराष्ट्रभर कीर्तन करतो, डायरीत जागा नाही माझ्या. रोज 1000 किलोमीटर फिरतो, पण रोज सांगतो गड्या. मुलगी फार महत्त्वाची असते. गर्भातल्या मुलीला मारू नका. मुलगी जन्माला आली, हातीहून साखर वाटली. मुलगी पण तशीच निघाली. 8 वर्षाची झाली, तलवार उचलायला लागली. 12 वर्षाची झाली, भाला चवलायला लागली. 16 वर्षाची झाली, युद्ध खेळायला लागली. काय रणरागिणी निघाली. नाव तिचं जिजाऊ. ऐका गड्या. आणि मग लग्न झालं तिचं शहाजीराजाबरोबर. भोसले जाधवांची सून भोसलेंच्या घरात गेली. थाटात लग्न झालं. पण नेमकं आपल्या देशाला एक कलंक आहे. आपलेच लोक आपल्याच भांडतात ना. लोकांनी भांडण लावून दिलं की लगेच भांडतात. आपापसातलं भांडण चांगलं नसतं. त्या निजामशाहीच्या लक्षात आलं. जाधव आणि भोसले एकत्रित आले, द्या यांच्यात भांडण लावून. इतकं भांडण विकोपाला गेलं. जाधवांची तलवारी भोसलेवर आदळल्या, भोसलेंच्या तलवारी जाधवावर आदळल्या. युद्ध घनघाती सुरू झालं. बघा, एका बाजूला माहेरच्या तलवारी, एका बाजूला सासरच्या तलवारी. स्वतंत्र राष्ट्राचं स्वप्न पाहणारी जिजामाता रडायला लागली. एका बाजूला बाप लढतोय, एका बाजूला नवरा लढतोय. काय करावं आता. आता शेवटचं तर युद्ध असं झालं. बापाचीच तलवार जावयावर आदळली, जावयाची तलवार सासऱ्यावर आदळली. जिजामातेनं आपल्या मेनातली तलवार काढली आणि आपल्या बापाला आडवी लावली. खबरदार बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा, आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला. ध्यानात ठेवा.